असा पराठा खाल्लाय का कधी? तर नमस्कार सगळ्यांना, मी माधवी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर गावाकडे असताना तर मी फक्त फ्लावरची भाजीच खाल्ली होती, कधी डाळ टाकून तर कधी वाटाणे टाकून अशी बनवलेली. पण इकडे आल्यावर मला समजलं की फ्लावरचे पराठे पण बनवतात. गावाकडे असताना तर मला फक्त आलू पराठा आणि लच्छा पराठा इतकेच पराठे माहिती होते, पण इकडे आल्यावर पराठ्याचे नवीन नवीन प्रकारसुद्धा समजले. तर फुलगोबीचा पराठा टेस्टला खूप छान होतो. तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. तर त्यासाठी मी काय केलं आहे की जो फुलगोबी होता तो मिठाच्या पाण्यामध्ये टाकून दिला होता थोडा वेळ. त्याच्यानंतर त्याला बारीक असं किसून घेतलेलं आहे. दुसरीकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 लसूणच्या पाकळ्या, 2 आल्याचे तुकडे आणि 4-5 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि जिरंसुद्धा ॲड केलं आणि याची फाईन अशी पेस्ट बनवून घेतली. आता इकडे मी कणिकसुद्धा मळून मुरायला ठेवली होती. तर जे फ्लावर किसलेला होता त्यामध्ये मी हे मिश्रण ॲड करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि थोडीशी धने पावडर ॲड केलेली आहे. आता यामध्ये 1 पॅकेट मॅजिक मसाला ॲड केला आहे आणि त्यासोबतच बारीक चिरलेला कांदासुद्धा ॲड करून व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर शेवटी त्याच्यामध्ये चाट मसाला घालायला विसरू नका. कोणत्याही पराठ्यामध्ये चाट मसाला हा लागतोच. तर मी त्यामध्ये थोडासा चाट मसाला ॲड करून घेतलेला आहे. आता आपलं हे स्टफिंग रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर मी थोडासा पिठाचा गोळा घेऊन त्याला पुरीच्या आकारामध्ये जाडसर असं लाटून घेतलेलं आहे. आता त्याला सगळीकडून तेल लावून त्याच्यावरती सुकं पीठ भुरभुरलेलं आहे. आता जे स्टफिंग रेडी होतं ते मी त्याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित असं सगळीकडून पॅक करून त्याचा गोळा बनवून घेतलेला आहे आणि त्याला हलकंसं 2 बोटांनी व्यवस्थित असं प्रेस करून घेतलेलं आहे. जेव्हा मी तो मळण्यासाठी पोळपाटावर ठेवला होता तेव्हा हलक्या हाताने त्याला प्रेस करून दिला आहे कडेने. त्याच्यामुळे काय होईल, जर आपण कडेने प्रेस केलं तर स्टफिंग जे आहे ते सगळीकडे लागेल आणि याला मी गोल असं लाटून घेतलेलं आहे. आता या पराठ्याला मी व्यवस्थित असं खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि आपला पराठा रेडी झालेला आहे. आम्ही याला दह्यासोबत खाल्लं होतं. 1 नंबर लागत होता टेस्टला. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. धन्यवाद.